नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण दारे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, झेडपी भरती बाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे आणि खास करून मित्रांनो ही अपडेट कशा संदर्भात आहे? आरोग्य सेवक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका या पदांच्या परीक्षेवर मित्रांनो खास करून ही अपडेट आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल। कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की विद्यार्थी मित्रांनो आपल्यापर्यंत छोटी अपडेट येऊ किंवा मोठी अपडेट येऊ, जी काही कोणतीही अपडेट मिळाली ती अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो, मग ती छोटी असो किंवा मोठी। तर विद्यार्थी मित्रांनो आजही मी या ठिकाणी तुम्हाला एक अपडेट प्रोव्हाइड करणार आहे, खास करून आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदाविषयी। म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती मित्रांनो 100% ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली जात असते, तीही पुराव्यासहित। म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर बघा सर्वप्रथम डेट बघून घ्या, कधीची बातमी आहे 28 डिसेंबर 2023, म्हणजेच मित्रांनो आजच आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे। ठीक आहे, अपडेट काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर बघा 4 महिने मित्रांनो उलटूनही ग्रामसेवक, आरोग्य सेवकांची मित्रांनो परीक्षा होईना। विविध संवर्गातील मित्रांनो 19,460 पदांसाठी मित्रांनो भरती प्रक्रिया। आता बघा काय चाललं आहे, 4 महिने उलटून गेलेत। किती मित्रांनो? जवळजवळ 4 महिन्या ठिकाणी उलटून गेलेले आहेत। अजून मित्रांनो ग्रामसेवक, आरोग्य सेविकांच्या ठिकाणी परीक्षा झालेली नाही आहे। तर त्यावर मित्रांनो ही अपडेट आहे। तर बघा महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी मित्रांनो विविध संवर्गातील एकूण 19,460 पदांच्या भरतीसाठी 4 महिन्यापूर्वी जाहिरात काढलेली होती। त्यापैकी जवळपास 90% मित्रांनो पदांसाठी परीक्षा घेण्यात आली असून किती मित्रांनो? 90% पदांसाठी परीक्षा झाली असल्याने सांगितलेलं आहे। पुढे बघा, अद्यापही मित्रांनो ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक, आरोग्य सेविका पदांसाठी मित्रांनो परीक्षा घेतलेली नाही आहे। त्यामुळे ऑनलाईन अर्ज करून 4 महिन्यानंतर ही परीक्षेसाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागत आहे आणि सर्वात जास्त अर्ज मित्रांनो ह्या पदांसाठी आलेले आहेत। औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, नंतर आरोग्य पर्यवेक्षक, ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, नंतर कनिष्ठ अभियंता LP, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, नंतर मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक लेखा जोडारी, तारतंत्री पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघु टंकलेखन, रिंगमन, लघुलेखक, उच्च श्रेणी, लघुलेखक, निम्न श्रेणी, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी सांख्यिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांसाठी मित्रांनो जाहिरात काढलेली होते। ठीक आहे, हे सर्व पदांची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड केली। आता मित्रांनो एक्झाम कोणकोणत्या पदांची बाकी आहे? तर मित्रांनो आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदांची मित्रांनो अजून या ठिकाणी एक्झाम झालेली नाही। सर्वात जास्त अर्ज या पदांसाठी आलेले आहेत। पुढे बघा, आता संवर्ग न्याय पद किती होते? तर आरोग्य पर्यवेक्षक 4, आरोग्य सेवक पुरुष 70, आरोग्य सेवक हंगामी फवारणी कर्मचारी 48, आरोग्य परिचारिका 225, औषध निर्माण अधिकारी 19, कंत्राटी ग्रामसेवक 83। कुठे बातमी मित्रांनो? ही नांदेडची। म्हणजे मित्रांनो नांदेडमध्ये किती जागा होत्या याची माहिती दिली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती जागा होत्या? 19,460। म्हणजेच मित्रांनो एवढ्या पदांसाठी जाहिरात आली होती। कधी आली होती? 4 महिन्यापूर्वी। अजूनही मित्रांनो एक्झाम झालेली नाही आहे। ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, कारण विद्यार्थ्यांनो इतर पदांची एक्झाम झाली पण झेडपीची एक्झाम होत नाही आहे। आता झेडपीची एक्झाम होत नाही आहे म्हणजेच काय? तर ह्यामध्ये काही पदांची एक्झाम झाली आहे, काहींची झालेली नाही आहे। 90% पदांची एक्झाम झालेली आहे, बाकी पदांची एक्झाम बाकी आहे असं सांगितलं जात आहे। मग त्यासाठी कारण काय? तर त्यासाठी कारण सांगितलं जात आहे पेसा निर्णय। आता विद्यार्थी मित्रांनो पेसा निर्णय म्हणजेच काय? तर पेसा निर्णयाचा जो काही प्रॉब्लेम आहे त्यामुळे ही पदभरती रखडलेली की त्यामुळे ही पदभरतीची परीक्षा होत नाही आहे असं कारण सांगितलं जात आहे आणि त्यामुळे ही भरतीला विलंब होत आहे। पण विद्यार्थी मित्रांनो हेच पद आरोग्य विभागामध्ये सुद्धा होते, लक्षात घ्या। गटका व गड्ड्याची, ठीक आहे, गटका व गड्ड्याची एक्झाम झाली आहे, सर्व पदांची एक्झाम घेतली गेली आहे, निकाल या ठिकाणी जाहीर होत आहे। मग मित्रांनो त्या पदांसाठी का प्रॉब्लेम आला नाही? फक्त झेडपीसाठी का प्रॉब्लेम येत आहे? हाही प्रश्न निर्माण झालेला आहे। दुसरा प्रश्न असा आहे की आता तुम्ही काळजी करू नका, जरी प्रॉब्लेम येत असेल तरी पेसाचा निर्णय मित्रांनो 9 तारखेला होणार आहे। आता मित्रांनो खूप दिवस या ठिकाणी वाट बघायची आवश्यकता नाही, फक्त 9 तारखेपर्यंत वाट बघा। 9 तारखेला मित्रांनो निर्णय होणार आहे। जर फायनल डिस्पोजल आला तर तुमचा जो काही मार्ग आहे एक्झामचा तो मोकळा होईल, जर फायनल डिस्पोजल आला नाही तरी तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही प्रयत्न करावे लागणार आहे। तुम्हालाही मित्रांनो जे आरोग्यमंत्री, जे काही मित्रांनो ग्रामविकास मंत्री असतील त्यांना तुम्हाला मेल करायचं आहे, त्यांना तुम्हाला विचारायचं आहे, ट्विट करायचं आहे, मेसेज करायचं आहे, विचारायचं आहे की सर एक्झाम कधी होणार आहे? सर आचारसंहितेच्या अगोदर एक्झाम होईल का? कारण मित्रांनो फेब्रुवारी एंडिंगला आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या अगोदर तुमची एक्झाम झालीच पाहिजे, नाहीतर तुमची एक्झाम मित्रांनो आचारसंहितेच्या नंतरच होण्याचे चान्सेस आहेत, कारण आचारसंहितेदरम्यान कोणतीही एक्झाम घेतली जात नाही। ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाची माहिती होती। अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।